नमस्कार, मी महेश रामचंद्र मुळे, कल्पेश महेश मुळेंचा वडील. नमस्कार, मी संगीता महेश मुळे, कल्पेशची आई. कल्पेशनी पदवीधराच्या 3ऱ्या वर्षी आम्हाला सांगितलं की मला बाहेरगावी शिक्षणासाठी जायचं आहे. त्यावेळी मानसिक द्विधा उत्पन्न झाली, कारण बाहेरगावी म्हटल्यानंतर तो आमच्यापासून दूर जाणार याचं कुठेतरी वाईटही वाटत होतं आणि माझा मुलगा परदेशी राहणार याचा अभिमानही वाटत होता. पण शेवटी सगळ्या गोष्टीची डिस्कस करायला मी माझ्या पत्नीबरोबर घेतलं. मग त्याच्यानंतर जे काय आहे ते माझी मिसेस सांगेल. आम्ही कल्पनाही केली नव्हती की कल्पेश बाहेरगावी जाईल, कारण आमचं कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि आमच्या दोघांच्याही कुटुंबातून यापूर्वी कोणीही बाहेरगावी गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे कल्पेशने जेव्हा आमच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला की मला बाहेरगावी जायचंय परदेशी शिक्षणासाठी, तेव्हा आनंद तर झालाच, परंतु त्याचबरोबर काळजीही वाटली आई या नात्याने. कारण मला असं वाटत होतं की तिकडचं अमेरिकेतलं हवामान आणि भारतीय हवामान याच्यामध्ये खूप फरक आहे. मग त्या ठिकाणच्या थंड हवामानाचा त्याच्या तब्येतीवरती काही परिणाम तर होणार नाही ना. त्याला स्वयंपाक जमेल का, तिथे राहण्या खाण्याचा खर्च, आणि त्याचप्रमाणे कुटुंबापासून तो दूर राहणार, मग तो स्वतःची काळजी घेईल का, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले होते. पहिल्यापासूनच आम्ही मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आलेलो आहे. त्याच्यामुळे नकारात्मक बाब तर नव्हतीच त्याच्या बाबतीमध्ये, आणि त्याचा निश्चय ठाम होता की मला बाहेरगावी जायचंच आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि त्याला म्हटलं की आर्थिकदृष्ट्या तू काही विचार करू नकोस, तुला जायचंय ना तर तू जा, मग फक्त तुझी तब्येत सांभाळायची बस. जेव्हा आमचे नातेवर्गीय आणि मित्रमैत्रिणी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा एका वेगळ्या दृष्टिकोनात, म्हणजे आदरयुक्त दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांना खूप सारे प्रश्न असतात परदेशी शिक्षणाविषयी आणि ते आमच्याशी डिस्कस करतात. तर त्याच्यामुळे आम्हीही त्यांना त्याविषयी माहिती देतो. म्हणजे कल्पेशकडून आम्हाला ही सगळी माहिती मिळते, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी त्याविषयी बोलू शकतो. आणि त्याचप्रमाणे आमचं जे काही जीवनमान आहे ते उंचावेल असं वाटतंय. आणि त्याचप्रमाणे जे काही परदेशी शिक्षणासाठी आम्ही जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्जही कल्पेश फेडेल अशी आम्हाला खात्री वाटते. त्याच्या जे तिथे परदेशी शिक्षण घेतल्यामुळे खूप सारे फायदे झाले आहेत कल्पेशला. कारण स्वावलंबनाची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि जो काही चिडचिडेपणा होता त्याच्यामधला तो कमी झालेला आहे. आधी तो मित्रमैत्रिणींमध्ये रमायचा, परंतु आता आमच्यासाठी तो वेळ काढतोय आणि आमच्याशी गप्पा मारतो, फोनवरती वेळ काढून गप्पा मारतो, नातेवर्गीयांशी सुद्धा तो बोलतो. तर त्या एक जवळीक निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये. मी असं म्हणेन पालकांना की त्यांनी काळजी करू नये आणि स्वतःच्या संस्कारावरती त्यांनी विश्वास ठेवावा. आणि ग्रॅड्रीम तुमच्या पाठीशी आहे. ती तुम्हाला प्रवेश प्रक्रिया किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत परदेशी शिक्षण घेण्यासाठी ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात त्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ग्रॅड्रीम करेल. आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या मुलामध्ये एक वेगळा चांगला बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. स्वावलंबन वृत्ती, त्याचप्रमाणे समंजसपणा त्याच्यामध्ये आलेला दिसेल, धैर्य आलेलं तुम्हाला आढळून येईल. कारण तिथे जे मुलांना स्वतःच्या कामाबरोबरच स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. शिक्षणाबरोबर त्याच्यामुळे जबाबदारी पण असते. त्यांना
स्वतःच्या म्हणजे दैनंदिन कामकाजाबरोबरच त्यांना स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं धाडस निर्माण होतं आणि सहनशीलता त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास निर्माण होतो आणि खंबीरपणे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला म्हणा, भिवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मला हा विषय बोलायचा आहे याच्यासाठी की प्रत्येक माणूस हा आर्थिक दृष्ट्या विकसित नसतो, तो थोडासा कमजोरही असतो. तर ह्या गोष्टीचा मनात आग्रह काढून टाका की आर्थिक दृष्ट्या आपण कमजोर आहोत, आपण आपल्या मुलांना कशा प्रकारे बाहेर गावी पाठवायचं हा पहिला विचार मनात काढून टाका. पहिली गोष्ट म्हणजे ग्रॅड ड्रीम्स हे योग्य मार्गदर्शन तुम्हाला करेल की कशा पद्धतीने तुम्हाला आज शिक्षणासाठी मिळणार लोन आहे ते कशा पद्धतीने उपलब्ध होईल. आणि आपल्या मुलामध्ये आपल्याला जर गुणवत्ता दिसते किंवा आपल्या मुलामध्ये प्रगती करण्याची क्षमता दिसते तर त्याचे पाय पाठी खिचू नका. त्यांना योग्य पद्धतीने त्यांना पुढे करा आणि त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ग्रॅड ड्रीम्स हे बसलेलंच आहे. आम्हालाही त्या पद्धतीनेच, कारण मी 2014 साली नोकरीवरनं माझी नोकरी गेली होती त्यावेळीही माझ्या मुलाला मी पाठवण्याची जबाबदारी घेतली आणि योग्य मार्गदर्शन मला ग्रॅड ड्रीम्स कडनं मिळालं. त्या पद्धतीने मी त्या मुलाचं लोन केलं आणि त्या लोनच्या याच्यावरतीच त्याचं शिक्षण आज पूर्ण होईल आणि तो स्वतःच्या हिमतीने ते लोन पूर्ण करू शकतो. इथपर्यंत आज सगळं उपलब्ध परदेशी आहे. त्याचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल याची नोंद घ्यावी. Hello, I'm Tejaswini Varuskar and I'm going to join Arizona State University for fall 2022 and my course is Robotics and Autonomous Systems, System Engineering concentration. I would recommend grad trips to the students who are going to any country, USA, be Canada or Germany, any country. I would recommend this to all the students. In fact, I have recommended to my younger brother and my younger brother is also working in grad trips for his application for speed position. So just one tip for the students going to any term, like start as early as possible. Be it financial or academic documents, start as early as you can. इथं जे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन यांनी केलं आणि त्याचा जो म्हणजे आज मला खूप आनंद वाटतो. या ठिकाणच्या मार्गदर्शनामुळे माझी मुलगी USA मध्ये चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात आहे. The financial related challenges होते that my counselor helped me a lot in that. Financial even for academics also because I have a 5 years experience and then I had to go to the college and get the advanced also. त्या point of view मध्ये त्या perspective मध्ये my counselors both Dakshata and Harita they helped me a lot. So my name is Sagar Nikam. I'll be going to United States this fall. So I'll be pursuing my Masters in Industrial Engineering at Purdue University, West Lafayette. मी सूर्यकांत निकम, माझी पत्नी संपदा निकम, माझा मुलगा सागर निकम ज्यांनी बीटेक मेकॅनिकल इंजिनियर VJTI मधून केलेला आहे. बीटेकला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्या सेकंड इयरपासूनच आम्ही पुढे काय प्लॅन करावा या विचारामध्ये होतो. तर MS करावं हा आमचं प्लॅनिंग चालू होतं, पण आम्हाला काहीच माहिती नव्हतं की MS कुठून करावं, काय करावं, कोणत्या युनिव्हर्सिटीतून करावं, कोणत्या देशातून करावं. मी मंत्रालयामध्ये काम करतो, माझे एक मित्र आहेत. मग ग्रॅड ड्रीम्सचे डायरेक्टर सुनीत सरांचा त्यांच्याकडून मला माहिती मिळाली. मग मी सुनीत सरांशी संपर्क केला, त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं.
जे कोणी पॅरेंट्स आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवू इच्छितात आणि त्यांना असं वाटेल की खूप मोठी अवघड प्रोसेस आहे, काय करावं, कोणत्या स्टेप्स घ्याव्या, तर अशा या परिस्थितीत मी होतो, आमचं कुटुंबीय होतं की पुढे काय करावं. आणि योगायोगाने सुनीत सरांची भेट झाल्यानंतर सगळ्या स्टेप्स अगदी इझी झाल्या की पहिल्यापासून इवन आता माझा मुलगा बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये विजिट यायला असताना की MS साठी कोणता कोर्स निवडावा, तर सरांनीच आम्हाला सांगितलं की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला US मध्ये खूप स्कोप आहे, तो कोर्स तुम्ही निवडा. आणि सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या कोर्सला US मधला आम्ही नेटवरती सर्च केलं की किती डिमांड आहे, काय स्कोप आहे, त्याप्रमाणे आम्ही तो कोर्स चूज केला. आणि या कोर्सला फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये इस्पेशली US मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी GRE, TOEFL या ज्या एक्झाम्स मॅन्डेटरी आहेत त्या कशा पद्धतीने त्याची तयारी करावी, कशी त्या परीक्षा कशा द्याव्यात, कसा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करावा, याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने सागरला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आउट ऑफ 340 सागरला 320 GREला स्कोअर मिळालेला आहे. टोफेलचाही आय थिंक 1 आउट ऑफ 120 ही गॉट 106 स्कोअर इन टोफेल. आणि ग्रॅडड्रीम्सनी चांगल्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सिलेक्शन या इंडस्ट्रियल कोर्ससाठी आम्हाला करून दिलं. त्या पद्धतीने आम्ही ॲप्लिकेशन्स केले. आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मला अभिमान आहे की आणि आनंद पण आहे असं सांगायला की माझ्या मुलाला US मधली जी टॉप रँक पर्ड्यू युनिव्हर्सिटी जी आहे, वरच्या टॉप 5 मधले इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कोर्ससाठी जी US मध्ये 4th रँकिंगमध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि QS रँकिंगप्रमाणे मला वाटते ती इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी टॉप 10 to 15च्या मधली ती युनिव्हर्सिटी आहे. तर हा अत्यंत आमच्यासाठी आनंददायी प्रवास आहे. आम्हाला एकुलता एक मुलगा आहे तरीसुद्धा आम्ही अत्यंत चांगलं एज्युकेशन मिळावं, आपल्या मुलांना चांगल्या संधी मिळावं म्हणून आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे. थँक्यू.